नंदुरबारमध्ये पोस्ट ऑफिसचा ढिसाळ कारभार समोर आलाय। 1,500हून अधिक आधार कार्ड उघड्यावर फेकली आहेत। दडगाव तालुक्यातील पोस्ट ऑफिसमधील ही घटना आहे। तर नंदुरबारमध्ये पोस्ट ऑफिसचा हा ढिसाळ कारभार सध्या समोर आलाय। 1,500हून अधिक आधार कार्ड उघड्यावर फेकून देण्यात आली आहे। तर दडगाव तालुक्यातील पोस्ट ऑफिसमधील ही धक्कादायक घटना सध्या समोर येते। त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांवरती काय कारवाई केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर नंदुरबारमध्ये ही धक्कादायक बातमी सध्या समोर येते। नंदुरबारमध्ये पोस्ट ऑफिसच्या ढिसाळ कारभार आता समोर आलेला आहे। या ढिसाळ कारभाराला नेमकं जबाबदार कोण असा प्रश्न आता या पार्श्वभूमीवर उपस्थित होतोय। कारण नंदुरबारमध्ये पोस्ट ऑफिसमध्ये हे आधार कार्ड उघड्यावर फेकून देण्यात आले। 1,500हून अधिक आधार कार्ड ही उघड्यावर फेकण्यात आली आहे। त्यामुळे नेमकं या कारभाराला जबाबदार कोण आणि त्यावरती नेमकी काय कारवाई केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। दडगाव तालुक्यातील पोस्ट ऑफिसमधील ही धक्कादायक घटना सध्या समोर आली आहे। तर नंदुरबारमध्ये पोस्ट ऑफिसचा ढिसाळ कारभार हा समोर आलेला आहे। 1,500हून अधिक आधार कार्ड उघड्यावर फेकून देण्यात आली आहे। तर पोस्ट ऑफिसचा या ढिसाळ कारभारावर आता पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांवरती काय कारवाई केली जाणार हे पाहणं आता महत्त्वाचं झालंय। त्यामुळे नंदुरबारमधून ही धक्कादायक बातमी सध्या समोर आली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल माळी यांच्याकडून। विशाल, नंदुरबारमध्ये पोस्ट ऑफिसचा हा ढिसाळ कारभार, काय नेमकं प्रकरण? अंकिता, दडगाव तालुक्यातील पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांच्या गैरकारभार हा समोर आलेला आहे। 1,500हून अधिक आधार कार्ड उघड्यावर फेकलेले असताना पोस्टात आलेल्या महत्त्वाचे कागदपत्र देखील या ठिकाणी पोस्टमॅनने फेकून दिल्याची धक्कादायक घटना या ठिकाणी समोर आलेली आहे। महत्त्वाचे कागदपत्र असतील, बँकेचे पासबुक असतील, अशा विविध प्रकारचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स हे पोस्टमॅनने एका कचऱ्याच्या ठिकाणी फेकून दिले होते। आणि या संदर्भात नागरिकांना माहिती मिळाल्यास त्यांनी सर्व ह्या कागदपत्र गोळा करून त्यांनी संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये जमा केल्याने त्यांची अशी तक्रार आहे की जे कामचुकार पोस्टमन असतील यांनी हा गुन्हा ज्यांनी केला असेल त्यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी केलेली आहे। नक्कीच, त्यामुळे एकंदरीतच आता या कर्मचाऱ्यांवरती कशा पद्धतीने कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।